Hello, my dear student. Today we are going to learn about the morphology of the flowering plants, and it's the second video lecture. आणि आता हे दुसरं व्हिडिओ लेक्चर असणार आहे. तर काल आपण इंट्रोडक्शनच्या संदर्भामध्ये लास्ट व्हिडिओ सेक्शन मध्ये वी आर डिस्कस्ड अबाउट द इंट्रोडक्शन ऑफ द चॅप्टर. देयर इज अ रूट सिस्टम and a shoot system also discussed. Then taproot system, okay, and its type. आपण रूट सिस्टीमची चर्चा सुरुवात केली. रूटची त्याचे टाइप कोणते आहेत त्याबद्दल चर्चा करत होतो. आणि आपण रिजन ऑफ द रूटचे जे रिजन असतात त्या रिजन बद्दलची चर्चा करायला सुरुवात केलेली आहे. चला तर मग करू चर्चा सुरुवात. काल आपण बघितलेलं रूट कॅप, म्हणजेच लास्ट व्हिडिओ सेक्शन मध्ये आपण रूट कॅपच्या संदर्भामध्ये चर्चा केलेली होती. रूट कॅप काय असतात, व्हॉट काइंड ऑफ द फंक्शन दे परफॉर्म, व्हॉट टाइप ऑफ द स्ट्रक्चर दे हॅव, they secrete a particular type of the secretion which is called as a mucilage. Mucilage can help the root to pass the or find out the pathway of the root hair. तर अशा पद्धतीची माहिती ही लास्ट व्हिडिओ सेक्शन मध्ये आपल्याला पाहायला, ऐकायला, बघायला मिळालेली आहे. आज आपण जाणार आहोत रिजन ऑफ द मेरिस्टेमॅटिक कॅव्हिटी. दुसरं रिजन आहे रिजन ऑफ द सेल डिव्हिजन किंवा रिजन ऑफ मेरिस्टेमॅटिक. म्हणजे ह्या जे तिन्ही गोष्टी आहेत त्या तिन्ही गोष्टी म्हणजे एकाच शब्दासाठीचा अर्थ आहे. मेरिस्टेमॅटिक रिजन म्हणजे काय, किंवा माय डियर स्टुडंट मेरिस्टेमॅटिक ऍक्टिव्हिटी काय आहे, किंवा रिजन ऑफ द सेल डिव्हिजन काय आहे. तर आपण सर्वप्रथम त्या आकृतीवर बघून घेऊ बेटा. हे बघा, काल आपण जी चर्चा केलेली होती ती चर्चा ह्या रूटच्या कॅप बद्दल केलेली होती. रूटच्या कॅप बद्दल ही चर्चा केलेली होती. आता आपल्याला थोडस पुढे जायचंय बेटा, आणि झोन त्याच्या वरचा जो पार्ट आहे, ऍक्च्युअल रूट कॅपच्या वर जो पार्ट आहे त्याला झोन ऑफ द सेल डिव्हिजन असं म्हणायचं आहे. त्या भागाची आज आपल्याला चर्चा करायची आहे. चला तर मग आपण चर्चा करू आजच्या भागाची. चलो माय डियर स्टुडंट, काय आहे ते बघू. पहिला, a few millimeter above the root cap. रूट कॅपच्या काही मिलीमीटर वर, कारण सुरुवात रूट कॅप पासून झालेली. a few millimeter above the root cap is the region of meristematic activity. आणि रूट कॅपच्या वर जे रिजन आहे त्या रिजनला आपण मेरिस्टेमॅटिक ऍक्टिव्हिटीचं रिजन असे म्हणतो. आता मेरिस्टेमॅटिक द वर्ड, आय होप दॅट की हे शब्द आपण पूर्वी कमी प्रमाणात ऐकलेला असेल, तर त्याची भी चर्चा होणार आहे. द्या लक्ष. द सेल ऑफ दिस रिजन आर व्हेरी स्मॉल. म्हणजे त्या मेरिस्टेमॅटिक रिजन मध्ये ज्या सेल्स आहेत त्या व्हेरी स्मॉल आहेत, थिन वॉल्ड आहे. म्हणजे त्या सेलची जी भित्तिका आहे किंवा सेल वॉल आहेत त्या थिन आहेत. अँड विथ डेन्स प्रोटोप्लाझम. आणि बेटा डेन्स मीन्स काय, मोर अमाउंट ऑफ द प्रोटोप्लाझम प्रेझेंट इन इटसेल्फ, मोर अमाउंट मध्ये. आता प्रोटोप्लाझम कोणाला म्हणायचं, सायटोप्लाझम प्लस न्यूक्लियस. सायटोप्लाझम प्लस न्यूक्लियस टुगेदर दीज कॉल्ड ॲज अ प्रोटोप्लाझम. म्हणजे याचा अर्थ त्याच्यामध्ये सेल स्मॉल आहेत, रिजन थिन वॉल्ड आहेत, आणि डेन्स प्रोटोप्लाझम वाले सेल तिथे प्रेझेंट आहेत. एमसीक्यू साठी हा प्रश्न बनत असतो की अशा प्रकारच्या सेल त्याची वैशिष्ट्ये दिली जातील आणि अशा प्रकारच्या सेल कुठे प्रेझेंट असतात ते विचारलं जाईल. पुढे नेक्स्ट, दे डिवाइड रिपीटेडली. माय डियर स्टुडंट, ते डिवाइड करतात सेल रिपीटेडली, म्हणजे परत परत डिवाइड होतात. इट इज अ स्मॉल रिजन अबाउट 1 mm इन दी लेंथ. आणि माय डियर स्टुडंट, बेटा त्याची लेंथ जर किती आहे एवढी आपल्याला कुणी विचारलं गेलं तर ती सांगायची की 1 mm एवढी लेंथ आहे. दिस इज द ग्रोइंग पॉइंट ऑफ द रूट. आता रूटचा ग्रोइंग पॉइंट कोणता आहे, म्हणजे वाढ असणारा, वाढ करणारा पार्ट कोणता, तर विद्यार्थ्यांना तो कोणता आहे, तर आपला आत्ताचा मेरिस्टेमॅटिक रिजन किंवा सेल डिव्हिजनचा रिजन. ओके नेक्स्ट बेटा, इट इज प्रोटेक्टेड बाय रूट कॅप. आता तुम्हाला माहिती आहे, आपण जस्ट अर्लियर वी मेन्शन्ड दॅट
की पर्टिक्युलर रिजन ऑफ द रूट प्रेझेंट जस्ट अबोव द रूट कॅपच्या वर आहे, म्हणून त्या रिजनचं जे प्रोटेक्शन आहे ते प्रोटेक्शन रूट कॅपनं करायचं आहे. इट इज मेड अप ऑफ कॉम्पॅक्टली अरेंज्ड थिन वॉल्ड मेरिस्टेमॅटिक सेल. आता हे जे रिजन आहे, हे जे रिजन म्हणजे कोणतं, आपण ज्या रिजनची आता चर्चा करत आहोत त्या मॅच्युअर, ज्याला आपण म्हणतो विद्यार्थ्यांनो की सेल डिव्हिजनचं रिजन, मेरिस्टेमॅटिक सेलचं रिजन, तर ते कॉम्पॅक्टली अरेंज्ड आहेत. कॉम्पॅक्टली अरेंज्ड यानी अगदी क्लोज एकमेकाच्या जवळ आहेत. थिन वॉल्ड सेल आहेत माहिती आहे, आणि मेरिस्टेमॅटिक सेल आहेत असं माहिती आहे. म्हणजे मेरिस्टेमॅटिक सेल म्हणजे नेमकं काय, द सेल विच हॅव द एबिलिटी टू रॅपिडली डिवाइड, जलद गतीने डिवाइड होण्याची क्षमता असणाऱ्या ज्या सेल्स असतात माय डिअर स्टुडंट, तर त्यांना आम्ही म्हणणार आहोत मेरिस्टेमॅटिक सेल, आणि त्या आम्हाला रूट मध्ये दिसून येतात. आणि रूटच्या कोणत्या रिजन मध्ये, यू शुड बेटर अंडरस्टँड इट. ओके, दीज सेल्स हॅव द पॉवर ऑफ डिव्हिजन, म्हणजे ह्या सेल कडे पॉवर ऑफ डिव्हिजन आहे, सेल डिव्हिजन करण्याची क्षमता आहे. आणि मग बाकीच्या बी सेल कडे ही सेल डिव्हिजनची प्रॉपर्टी असते, पण यांच्यामध्ये जरा जलद गतीने रॅपिडली डिवाइड होण्याची क्षमता आहे, रिपीटेडली डिव्हिजन होण्याची क्षमता आहे ऍज कंपेअर टू दी अदर सेल. तर हे होतं बेटा आपलं, त्याला काय म्हणायचं, पहिलं रिजन कोणतं, मेरिस्टेमॅटिक रिजन. हे दुसरं, पहिल्यांदा आपण रूट कॅप बद्दल बघितलेलं आहे, रूट कॅप नंतर आपण गेलो मेरिस्टेमॅटिक रिजन कडे, आणि आता जायचंय रिजन ऑफ द इलॉंगेशन कडे. तर सर्वप्रथम आपण आकृतीवर बघून घेऊ बेटा, याला म्हणू आपण रिजन ऑफ इलॉंगेशन किंवा झोन ऑफ इलॉंगेशन. माय डिअर स्टुडंट, इथं सेल संपल्या बेटा, किंवा इथं मेरिस्टेमॅटिक रिजन संपलं आणि त्याच्यावर जे रिजन सुरुवात व्हायला लागले माय डिअर स्टुडंट, तर ते असणार आहे बेटा झोन ऑफ इलॉंगेशन, किंवा आपण त्याला रिजन ऑफ इलॉंगेशन म्हणतो. आता रिजन याने काय, भाग. इलॉंगेशन याने काय की लांब असणारा, लेंथ वाढणारा भाग. इलॉंगेट म्हणजे लांबी वाढणे. चला बेटा त्या इलॉंगेशन बद्दलची चर्चा करू. इट लाईज जस्ट अबोव द मेरिस्टेमॅटिक रिजन. आता कोणत्या रिजनची चर्चा झाली आपली, मेरिस्टेमॅटिक. त्याच्यावर कोणता प्रेझेंट आहे, रिजन ऑफ इलॉंगेशन. दुसरं, द सेल ऑफ दिस रिजन हेल्प इन ऍब्सॉर्प्शन ऑफ मिनरल सॉल्ट. बेटा प्रत्येक रिजन मध्ये सेल आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आपण जेवढे रिजन चर्चा करणार आहोत, एव्हरी टाइप ऑफ द रिजन शो द प्रेझेन्स ऑफ द सेल. तर ह्या सेल म्हणजे ह्या रिजन मध्ये सुद्धा सेल आहेत, अँड दीज सेल्स आर रिस्पॉन्सिबल फॉर ऍब्सॉर्प्शन ऑफ मिनरल सॉल्ट. म्हणजे क्षार जे आहेत त्या क्षारांचं वॉटर मधून ऍब्सॉर्प्शन करण्याचं फंक्शन या सेल परफॉर्म करत असतात, ज्या इलॉंगेशन मध्ये असतात. त्यानंतर दीज सेल proximal to this region undergoes the rapid elongation and enlargement. आता इथं प्रॉक्सिमल याने समोरच्या किंवा पुढच्या, या सेल ज्या प्रॉक्सिमल सेल्स आहेत टू दिस रिजन, या सेलच्या पुढच्या, सेलच्या म्हणण्यापेक्षा ह्या रिजनच्या ज्या समोरच्या सेल आहेत त्या रॅपिड इलॉंगेट होतात. जलद गतीने त्यांची लेंथ वाढते सेलची, जलद गतीने काय होते, वाढ होते, इलॉंगेट होतात. आणि एनलार्जमेंट म्हणजे आकाराने सुद्धा त्या सेल मोठ्या होतात. एनलार्जमेंट म्हणजे आकाराने मोठ्या होणे होय, आणि बेटा रॅपिड इलॉंगेशन म्हणजे जलद गतीने त्यांची लेंथ वाढणे होय. आता ह्याचं नावच काय आहे रे, झोन ऑफ इलॉंगेशन. मग इलॉंगेशनचं जे झोन आहे त्या झोन मध्ये आपल्याला त्यांची लेंथ वाढलेली नक्कीच दिसणार. हेन्स दीज सेल रिस्पॉन्सिबल फॉर द ग्रोथ ऑफ द रूट इन द लेंथ. आता काय डोक्यात आलं की झोन ऑफ द इलॉंगेशन किंवा रिजन ऑफ द इलॉंगेशन मधल्या ज्या सेल्स आहेत त्या रिस्पॉन्सिबल आहेत माय डिअर स्टुडंट, कशासाठी, तर ग्रोथ ऑफ द रूट. रूटची लेंथ जी वाढते, मुळा माहिती आहे, यस माहिती आहे, त्या मुळांची जी लेंथ वाढते ती लेंथ वाढण्यासाठी काय गरजेचं आहे बेटा, तर ह्या सेल गरजेच्या आहेत जे इलॉंगेशन झोन मध्ये प्रेझेंट असतात. दिस रिजन इज कॉल्ड रिजन ऑफ इलॉंगेशन. आणि त्याच कारणामुळे याला आपण काय म्हणत असतो, रिजन किंवा झोन, एकच अर्थ होतो तो आहे. ठीक आहे बेटा, चलो आगे बढ़ते हैं. आता पुढे जाऊ. रिजन ऑफ द मॅच्युरेशन किंवा रिजन ऑफ डिफरन्शिएशन.
हे बघा आता इथं आलो, हे इथं पुढे आलो, याला इथून झोन ऑफ द मॅच्युरेशन किंवा रिजन ऑफ द मॅच्युरेशन असं म्हणायचं आहे. आलं लक्षामध्ये? यस, आपल्याला आकृतीवर सगळे रिजन एकदम क्लिअरली दिसत आहेत. पहिला कोणता, दुसरा कोणता, तिसरा कोणता. ठीक आहे, चला त्यालाच रिजन ऑफ डिफरन्शिएशन असे म्हणतात. त्यातला पहिला मुद्दा, द सेल ऑफ द इलॉंगेशन झोन ग्रॅज्युअली डिफरन्शिएट अँड मॅच्युअर. आकृतीत बघू आता, हे जे झोन ऑफ इलॉंगेशन इथल्याच ज्या सेल्स आहेत, या रिजन मधल्या ज्या सेल्स आहेत बेटा, त्या रिजन मधल्या ज्या सेल्स आहेत त्या मॅच्युअर होतात आणि मॅच्युअर होऊन त्यांचं डिफरन्शिएशन होतं. चला, डिफरन्शिएट पण होतात आणि मॅच्युअर पण होतात. आता सगळ्यांना माहिती आहे डिफरन्शिएट मीन्स दे कॅन स्ट्रक्चरली आणि फंक्शनली चेंज होतात बेटा, म्हणजे ते डिफरन्शिएट झाल्या. आणि मॅच्युअर म्हणजे दे आर कॅपेबल टू परफॉर्म देअर ऍक्ट, त्यांचं ऍक्ट परफॉर्म करायला आता ते कॅपेबल झाले. पुढे, द सेल ऑफ दिस रिजन आर क्वाइट इम्परमिएबल टू वॉटर ड्यू टू द थिक वॉल्ड नेचर. आता या झोन ऑफ मॅच्युरेशन मधल्या ज्या सेल्स आहेत बेटा, दीज सेल्स आर इम्परमिएबल टू वॉटर, म्हणजे वॉटरला ऍब्सॉर्ब करत नाही. का करत नाही? बिकॉज देअर सेल वॉल इज थिक. त्यांची जी काही पेशी भित्तिका आहे, सेल वॉल आहे, दॅट सेल वॉल इज अ व्हेरी थिक आणि ड्यू टू दिस दे आर इम्परमिएबल टू दी वॉटर, म्हणजे ते वॉटरला इम्परमिएबल आहेत, वॉटरला ऍब्सॉर्ब करत नाही. नेक्स्ट, हेन्स दिस झोन proximal to the region of elongation is called as a region of the maturation. मग ह्याच रिजनला proximal to the zone of elongation, हे झोन ऑफ इलॉंगेशन आहे, याच्या प्रॉक्सिमल येणे पुढचं रिजन जे आहे त्याला आपण झोन ऑफ मॅच्युरेशन असे म्हणतो, जे आपल्याला आकृतीमध्ये क्लिअरली दिसून येत आहे. ठीक आहे. फ्रॉम दिस रिजन some of the epidermal cell forms the very fine and delicate thread like structure called as a root hair. बघा रे विद्यार्थ्यांनो, कोणत्या आपल्याला एमसीक्यू ला प्रश्न विचारला जातो की रूट हेअर कोणत्या रिजन पासून डेव्हलप होतात. द रूट हेअर डेव्हलप्ड फ्रॉम द रिजन डॅश डॅश डॅश. मग कोणतं रिजन? नीट साठी प्रश्न विचारला जातो, तर मग आम्हाला सांगायचंय की ते जे झोन ऑफ मॅच्युरेशन आहे, त्या झोन ऑफ मॅच्युरेशन मधून एक फाईन सूक्ष्म थ्रेड लाईक दोऱ्याच्या आकाराचे दोरा, एक डेलिकेट नाजूक असे थ्रेड्स तयार होतात आणि त्या थ्रेड्सला आपण रूट हेअर असे म्हणतो. मग आपल्याला त्या आकृतीत पाहायचं आहे बेटा की ते रूट हेअर आहेत का? हे बघा आहेत. दीज आर द रूट हेअर अँड दॅट रूट हेअर प्रोड्यूस्ड फ्रॉम झोन ऑफ द मॅच्युरेशन, म्हणजे मॅच्युरेशन झोन मधल्या ज्या सेल्स आहेत आणि त्या पण सेल कोणत्या बेटा? इपिडर्मल. इपिडर्मल मीन्स आउट साइडला प्रेझेंट असलेल्या, अपित्वचा म्हणून मराठीमध्ये, त्या आउट साइडला प्रेझेंट असलेल्या सेल पासून स्मॉल फाईन थ्रेड लाईक डेलिकेट रूट हेअर तयार होतात. ठीक आहे बेटा. त्यानंतर पुढे, रूट हेअर्स आर अब्सेंट इन मायकोरायझल रूट. आता हे जे रूट हेअर्स आहेत ते अब्सेंट असतात मायकोरायझल रूट. In the last video section, we try to understand the meaning of the word mycorrhizal. Mycorrhizal root is a type of the root which is associated with the fungus. फंगसच्या असोसिएशन मध्ये म्हणजे बुरशीच्या असोसिएशन मध्ये संघटितरित्या एकत्र काम असतं. तर त्या एकत्ररित्या असणाऱ्या म्हणजे रूटला फंगस चिटकलेलं असतं, या रूटचं फंगसचं एकत्रीकरण झालं की माय डिअर स्टुडंट त्याला मायकोरायझल रूट असे म्हणत असतात. दिस इज अ सिम्बायोटिक टाइप ऑफ असोसिएशन आहे, सहजीवी. कारण रूट त्या फंगसला काहीतरी देतात आणि माय डिअर स्टुडंट फंगस त्या रूटला काहीतरी देतात. इट मीन्स दॅट दोघं बी एकमेकाला काहीतरी देतात म्हणून त्यांचं संघटन होतं आणि अशा पद्धतीच्या रूटला मायकोरायझल रूट असे आपण म्हणतो. तर मायकोरायझल रूट मध्ये रूट हेअर्स आर अब्सेंट. पुढे, इन द एरियल रूट ऑफ द स्क्रूपाइन. स्क्रूपाइन यानी केवडा, केवडा नावाची एक वनस्पती असते आणि पांडनूज मल्टी लेयर अँड मल्टी सेल्युलर रूट कॅप आर प्रेझेंट. एमसीक्यू साठी अत्यंत गरजेचं आम्हाला हे विचारलं जाईल, मल्टी लेयर्ड मल्टी सेल्युलर, मल्टी लेयर यानी
एकापेक्षा अनेक थर आवरण, एकापेक्षा अनेक आवरण, मल्टी लेअर अँड मल्टी सेल्युलर रूट कॅप ही कशामध्ये प्रेझेंट असते? एक्झाम्पल सांगा. तर ती प्रेझेंट असते स्क्र्यूपाइन किंवा पॅन्डनूस नावाच्या वनस्पतीमध्ये, ती आपल्याला दिसून येते. ते एरियल रूट आहे. एरियल रूट म्हणजे कसे? द रूट कम्स इन द एअर, एअर मध्ये कम येतात किंवा दीज रूट्स आर एक्सपोज्ड टू द एअर. जनरली रूट आपण कुठे शिकतो माय? आपण शिकतो की रूट आर प्रेझेंट बिलो द सॉइल सरफेस, म्हणजे मातीच्या पृष्ठभागाच्या आत रूट प्रेझेंट आहे. पण इथं एरियल रूट म्हणून सांगितलेलं आहे. पुढे नेक्स्ट, त्यानंतर दीज रूट हेअर ऍब्सॉर्ब वॉटर अँड मिनरल फ्रॉम द सॉइल. हे रूट काय काम करतात? जनरली सगळेच रूट सारखं काम करतात ना. सर्व रूट्स काय काम करतात बेटा? वॉटर अँड मिनरल ऍब्सॉर्ब करतात. तसंच हे रूट सुद्धा करतात. दीज रूट हेअर्स ऍब्सॉर्ब वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम द सॉइल. पुढे, डेव्हलपमेंट ऑफ द लॅटरल रूट टेक्स प्लेस फ्रॉम दिस रिजन. आता ह्या रिजन पासून, हे रिजन कोणतं? ज्याला झोन ऑफ मॅच्युरेशन म्हणतोय, त्याची चर्चा आहे. तर त्या झोन ऑफ मॅच्युरेशन मध्ये माय डिअर स्टुडंट काय होतं? तर आपल्याला लॅटरल रूट तयार झालेले दिसतात. सर, लॅटरल रूट म्हणजे काय? बेटा, लॅटरल याने आजूबाजूला असणारे रूट, साईडला असणारे रूट. माझी बॉडी ही पूर्ण रूट आहे आणि माझे हात मी जे असे पसरवलेत ते लॅटरल रूट. हे मेन रूट, त्याचे लॅटरल रूट. तर अशा पद्धतीनं मुलांना आणि मुलींना डेव्हलपमेंट होतं, विकास होतो लॅटरल रूटचा झोन ऑफ मॅच्युरेशन पासून. आता जायचे पुढच्या मुद्द्याकडे आपल्याला, आणि मॉडिफिकेशन ऑफ द रूट बघायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल, आय सिन्सिअरली रिक्वेस्टिंग टू एव्हरीवन, you should be very well known the basic function of the root. For example, root perform the process of absorption of water and mineral. Root gives the proper support to the plant axis. हे त्याचे नॉर्मल फंक्शन आहे. ठीक आहे ना बेटा? न्यूट्रिएंट ऍब्सॉर्ब करणं हे रूटचं काम आहे. ज्या वेळेस रूट त्याचे नॉर्मल फंक्शन सोडून देऊन काही ऍडिशनल फंक्शन करतो जे मुळात त्याचे फंक्शन नसतात. डू यू अंडरस्टँड मी काय म्हणतो? मी आधी मराठीमध्ये सांगतोय मग इंग्लिशमध्ये. नॉर्मली द रूट हॅव इट्स ओन फंक्शन. व्हेन रूट परफॉर्म द अदर फंक्शन विच इज नॉट द बेसिक फंक्शन ऑफ द रूट, then such type of the process is considered as the modification of the root, आणि त्याला आपण modification of the root असे म्हणणार आहोत. चला बघू आता मॉडिफिकेशन काय आहे. the root in some plant changes their shape आणि structure. काही प्लांट मध्ये ना रूट काय करतात? स्वतःचं शेप आणि स्ट्रक्चर चेंज करतात. These roots become modified to perform the function other than absorption and conduction of water and mineral. आता absorption करणं आणि कंडक्शन करणं, absorption याने शोषण करणं आणि माय डिअर स्टुडंट कंडक्ट करणे म्हणजे त्याचं संपूर्ण प्लांटच्या बॉडीमध्ये वहन करणं, हे रूटचं काम आहे. ते पोहोचवणं रूटचं काम. मग माय डिअर स्टुडंट हे त्याचे मुख्य फंक्शन्स आहेत. मग इथं लिहिलंय की ते मुख्य फंक्शन सोडून जर इतर फंक्शन करत असतील जे त्यांचे मुळात फंक्शन्स नाही, द रूट बिकम मॉडिफाईड टू परफॉर्म द फंक्शन अदर दॅन. हे सोडून ऍब्सॉर्प्शन आणि कंडक्शन ऑफ द वॉटर अँड मिनरल सोडून दुसरे फंक्शन जर परफॉर्म करत असेल तर अशा पद्धतीला आपण मेटामॉर्फोज्ड रूट असे म्हणतो. वाक्य लक्षात घ्या. आपल्याला स्टेट बोर्डच्या परीक्षेसाठी सुद्धा लक्ष ठेवायचं आहे. मेटामॉर्फोज्ड रूट झालेला आपल्याला दिसून येतं. सच रूट आर कॉल्ड एज अ मेटामॉर्फोज्ड. बरोबर ना? कारण त्याचे कंडक्शन आणि ऍब्सॉर्प्शन सोडून जर अदर टाइप ऑफ द फंक्शन परफॉर्म रूट करत असेल तर डेफिनेटली वी कॉल देम मेटामॉर्फोज्ड. दे आर मॉडिफाईड फॉर्म. मग आता आम्हाला विचारायचंय की रूट मॉडिफाईड होतात तर कशासाठी होतात? रूटचं मॉडिफिकेशन का होतं? रूट कशाला तरी सपोर्ट देण्यासाठी मॉडिफाय होतात. सपोर्ट रूटचं काम. स्टोरेज रूटचं काम नाही, म्हणजे याचा अर्थ रूट मॉडिफाईड झाला. स्टोरेज ऑफ द फूड आणि रेस्पिरेशन आपण तर पहिल्यांदाच ऐकतोय की रूट रेस्पिरेशन करतात. आपण याच्या अगोदर नव्हतं कधी बघितलेलं की रूटला रेस्पिरेशनची गरज आहे, तर रूट हे रेस्पिरेशन करतात. तर हे जे फंक्शन्स आहेत आता सांगितलेले ते फंक्शन
कंडक्शन आणि ऍब्सॉर्प्शन हे सोडून वेगळे आहेत. अशा पद्धतीच्या ज्या मॉडिफिकेशन होतं ते त्याला रूटचं मॉडिफिकेशन असे आपण म्हणू. त्यानंतर बेटा पुढे मॉडिफिकेशन ऑफ द टॅप रूट फॉर स्टोरेज ऑफ द फूड. आता बघायचं आहे आपल्याला मॉडिफिकेशन ऑफ टॅप रूट. जे टॅप रूट माहिती आहे ना सगळ्यांना, आपण दोन प्रकारचे रूट बघितले होते मुळामध्ये. टॅप रूट बघितलं होतं एक आणि ऍडव्हेंटिशियस बघितलं होतं दुसरं. तर मग आता त्या टॅप रूटच्या मॉडिफिकेशन ते कशासाठी मॉडिफाईड होतं आणि काय नॉर्मल फंक्शन सोडून डिफरंट वेगळे फंक्शन करतं त्याची आपण चर्चा करू. पहिलं स्टोरेज ऑफ द फूड. टॅप रूट फूडला स्टोअर करतात का, तर करत असतील तर त्याची उदाहरणं द्या. कोणतं फूड स्टोअर करतात ह्याची माहिती द्या. इन दिस टाइप ऑफ द मॉडिफिकेशन द टॅप रूट बिकम स्वलन. स्वलनचा अर्थ फुगणे अँड फ्लेशी मांसल होणे. का फुगले, का मांसल झाले, ड्यू टू दिस फूड स्टोरेज. म्हणजे त्यांनी रूट मध्ये फूडला स्टोअर केलंय का? हो, टॅप रूट ना. यस. नंबर 2 मेन ऑर द प्रायमरी रूट इज अ मेन स्टोरेज ऑर्गन. मग आपल्याला माहिती आहे की सेकंडरी रूट असतात, टर्शियरी रूट असतात. कोणत्या रूट मध्ये ते स्टोअर करतात? तर उत्तर लिहिले मेन रूट किंवा जे प्रायमरी रूट असतं तोच मेन स्टोरेज ऑर्गन असतो, म्हणजे तोच फूड मटेरियलला स्टोअर करतो. नेक्स्ट द सेकंडरी रूट रिमेन थिन. सेकंडरी रूट जे आहेत ते थिन आहेत, ते काही स्टोअर करत नाही. त्यानंतर दिस हायपोकोटाईल एम्ब्रियोनिक रिजन बिटवीन द कॉटिलॉन आणि रॅडिकल आणि मुळा आणि कॉटिलॉन या दोघांच्या मध्ये एक रिजन असतं ज्याचं नाव आहे हायपोकोटाईल. ते हायपोकोटाईल आल्सो जॉइन द टॅप रूट इन द स्टोरिंग ऑफ द फूड. म्हणजे फूड स्टोअर करायला हायपोकोटाईलचा सुद्धा मदत लागते. आता माय डिअर स्टुडंट, हे जे हायपोकोटाईल्स आहेत, हायपोकोटाईल बद्दलची चर्चा करू. जस्ट वेट. चला, हायपोकोटाईल तुम्हाला दाखवायचं आहे. हे आहे हायपोकोटाईल बेटा. हायपोकॉटिल किंवा कोटाईल म्हणा किंवा कॉटिल म्हणा, हायपोकॉटिल. आणि हे आहे रॅडिकल. तर आता आपल्याला सांगितलेलं आहे रॅडिकल पासून माय डिअर स्टुडंट टॅप रूट सिस्टीम बनते. रॅडिकल पासून टॅप रूट बनतात आणि ज्यावेळेस फूड स्टोअर करण्याची गरज लागते त्यावेळेस हायपोकोटिल किंवा हायपोकोटाईल सुद्धा फूडच्या मटेरियलला स्टोअर करत असतात. आय थिंक यू शुड बेटर अंडरस्टँड. तुम्हाला हायपोकोटाईल कुठं होता माहिती नव्हता, त्यामुळे मुलांना हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. चलो आगे बढ़ते. त्यानंतर स्टेम इज रिड्यूस्ड अँड डिस्कॉइड. डिस्कॉइड म्हणजे काय? एखादी चकती, आपल्याला माहिती अशी बशी वगैरे जशी आपल्याकडे असते चहा पिण्यासाठी ती एक चकती आहे. जसं आपण काय करतो की DVD CD तुम्हाला माहिती आहे. स्टेम इज रिड्यूस्ड होतं आणि डिस्कॉइड होतं इन द बिगिनिंग, सुरुवातीला, अँड बियर द रॅडिकल लीव्स, आणि त्याला रॅडिकल लीव्स तयार झालेले दिसून येतात. त्यानंतर नेक्स्ट बेटा, देयर आर मेनली 3 टाइप ऑफ द मॉडिफिकेशन फॉर द फूड स्टोरेज. फूडच्या स्टोरेज साठी 3 प्रकारचे मॉडिफिकेशन आपल्याला झालेले दिसतात.
पहिलं मॉडिफिकेशन आहे, पहिलं फ्युजिफॉर्म. बेटा फ्युजिफॉर्म हे आकृतीमध्ये बघा फ्लेशी टॅपरूट दाखवलेले आहेत. इथं फ्युजिफॉर्म सुद्धा दिसतात आणि त्या सगळ्यांची आपण आता चर्चा करणार आहोत. चला आता हे बी, हे जे आपल्याला सांगायचं आहे की हे फ्युजिफॉर्म टाइप मध्ये येतात. फ्युजिफॉर्म लक्षात घ्या, फ्युजिफॉर्म. चला ठीक आहे, काय काय आहे बघू. व्हेन रूट इज सोलन इन द मिडल, रूट मिडल मध्ये सोलन होतं, मध्यभागी सुजतं, फुगतं, अँड ग्रॅज्युअली हळूवारपणे टॅपरिंग होतं, टोकदार होतं टुवर्ड्स द अपेक्स, कॉल्ड ॲज अ फ्युजिफॉर्म रूट. आता फ्युजिफॉर्म रूट तुम्हाला अभ्यास करायचा, इतकं वाक्य वाचत बसायची गरज नाही. मिडल मध्ये सोलन होणे आणि अपेक्सला, अपेक्स याने टोक, त्या टोकाला टोकदार होत जाणे, तर त्याला म्हणायचं फ्युजिफॉर्म रूट. नेक्स्ट, इट फॉर्म स्पिंडल शेप्ड स्ट्रक्चर, स्पिंडलच्या आकाराचं रचना येते आणि त्याचं उदाहरण आहे रॅडिश, ज्याला मुळा आपण असे म्हणतो, रॅफनस सटाइवस त्याचं नाव आहे बॉटनिकल नाव. तर इथं बघू आपण की आपल्याला दाखवले हे सगळे फ्युजिफॉर्म रूट्स आहेत जवळपास. मिडल मध्ये हे झालेलं आणि नंतर हळूवारपणे कसं झालेलं, खाली आलेलं, म्हणजे टॅपरिंग झालेलं, हे टोकदार. ठीक आहे बेटा, पुढे जाऊ आपण. दुसरं कोनिकल फॉर्म. आता कोनिकल फॉर्म काय, आपण आईस्क्रीम कोन खातो माहिती आहे ना, सेम आईस्क्रीम कोन सारखा आकार. व्हेन द रूट इज ब्रॉड ॲट द बेस, आता बेसला रूट कसा आहे, ब्रॉड आहे. आता ब्रॉड आहे तर हे घ्या ब्रॉड, बेसला आलं लक्षामध्ये. चलो, बेसला ब्रॉड आहे. व्हेन द रूट इज ब्रॉड ॲट द बेस अँड ग्रॅज्युअली टॅपर्ड टुवर्ड्स द अपेक्स, सेम सेंटेन्स, लाईक कोन, कोन सारखं, त्याला कोनिकल फॉर्म रूट असे म्हणायचे. दोन शब्द उचलायचे माय डिअर स्टुडंट. रूट इज ब्रॉड बेसला आणि टॅपर्स आहे कुठं, तर अपेक्सला. संपलं, बेस आणि अपेक्स. आगे बढ़ते डॉकस कॅरोटा, याला मराठीमध्ये गाजर म्हणतो. किती सोपा आणि साधा आहे. गाजर आमच्या दररोजच्या आहारातला भाग असल्यासारखा आहे. मग त्याला आम्ही पुस्तकात शिकतो तर थोडंसं अवघड वाटतं, आणि त्याला आम्ही एका टाइमला पाव किलो अर्धा किलो गाजर खातो, त्याचं काहीच नाही. पण ज्यावेळेस आम्ही अभ्यासात त्याचं हे अवघड आहे म्हणतो तर ते कोनिकल टाइप आहे. हे बघत असाल, लक्ष ठेवा. त्यानंतर बेटा नॅपी फॉर्म. लहान बाळ माहिती आहे, लहान बाळांना ते कशासाठी नॅपी लावतात माहितीये, तसा आकार नॅपी. मग इथं कुठे दिसतं का नॅपी, हे बघ ना, ते पलीकडे नॅपी सारखं हे अशा पद्धतीचा भाग आपल्याला दिसतो. चला ठीक आहे, त्याला काय म्हणायचं काय नाही आपण बघून घेऊ. सोपा आहे हा सुद्धा भाग. When the root is considerably swollen at the upper part and becomes sharply tapering at the lower part, त्याला नॅपी फॉर्म म्हणायचं. आता बेटा इथं काय पोरींनी लक्षात घ्यायचं, कन्सिडरेबली हे कसं आहे, स्वलन आहे अपर पार्ट मध्ये, आणि शार्पली आणि एकदम तेज आहे टॅपरिंग ऍट द लोअर पार्ट मध्ये, तर याला म्हणायचंय नॅपी फॉर्म. आणि त्याचं उदाहरण आहे टर्निप, ब्रासिका रॅपा, बीट. ब्रासिका रॅपा नको आम्हाला बीट माहिती आहे, मी बीट खातो. बीट हे टॅप रूट सिस्टीमच्या फूड स्टोरेज साठी असणार एक मॉडिफिकेशन आहे. बीट याने त्याला आपण म्हणतो बीटा वल्गॅरिस. तर ते बीटा वल्गॅरिस म्हणजे मुलांनो आणि मुलींनो, आपण जे एरवी बीट खातो ते बीट आहे. तर बघा बीट सारखा आकार किती क्लिअरली छान पलीकडे दिसतोय आपल्याला. तर अशा पद्धतीनं आपल्याला नॅपी फॉर्म, कोनिकल फॉर्म, त्याच्यानंतर हे जे दुसरे आहेत ते तीन चार प्रकार आपल्याला दिसतात. मग हे काय करायचं आता, हे एकदम छान पद्धतीने लक्ष देणं गरजेचं आहे. आता जाऊ बेटा मॉडिफिकेशन ऑफ द टॅप रूट फॉर द रेस्पिरेशन. आता कशासाठी बघितलं, मॉडिफिकेशन ऑफ टॅप रूट फॉर फूड स्टोरेज. संपलं काम. आता रेस्पिरेशन साठी कसं काम करतात बघू. पहिलं, द टॅप रूट मॉडिफाइड फॉर एरिएशन और रेस्पिरेशन नोन एज अ ब्रीदिंग और रेस्पिरेटरी रूट. बघा, जे रूट मॉडिफाय करतात स्वतःला एरिएशन साठी आणि रेस्पिरेशन साठी, एरिएशन किंवा रेस्पिरेशन साठी रूट स्वतःला मॉडिफाय करतात, त्यांना म्हणायचं ब्रीदिंग रूट
किंवा रेस्पिरेटरी रूट, त्यांना रेस्पिरेटरी रूट असं म्हणायचं. सच रूट आर निगेटिव्हली जिओट्रॉपिक. असे जे रूट आहेत बेटा ते निगेटिव्हली जिओट्रॉपिक आहेत. निगेटिव्हली त्याचं कारण काय, तर ते रूट नॉर्मली आपण अभ्यास करत असताना शिकलो होतो की रूट आर डिसेंडेड पार्ट आहे आणि ते ग्रो डाऊनवर्ड. पण इथं डाऊनवर्ड नाही, इथं अपवर्ड आहेत, मातीतून वर येणार आहे. याचा अर्थ ते निगेटिव्हली जिओट्रॉपिक आहेत. आणि जर मातीमध्ये जात असतील तर पॉझिटिव्ह, मातीला सोडून वर येत असतील तर निगेटिव्ह, म्हणजे जमिनीच्या वर यायले. ओके. इन सम प्लांट मेनी रूट कम आउट ऑफ द ग्राउंड. लक्षात घ्या, वाक्य किती सोपं. खूप प्लांट्स मध्ये रूट जे आहेत ते आउट ऑफ द ग्राउंड येतात इन द फॉर्म ऑफ द कोनिकल स्पाइक. स्पाइक याने छोटेसे छोटेसे असणारे एक टोकासारखे भाग आहेत, ते जमिनीतून वर येतात. दीज रूट ग्रो व्हर्टिकली अपवर्ड. बेटा ते सरळ वरच्या दिशेने वाढतात. These root grows upward vertically. The aerial root branches have number of minute pore. त्या एरियल रूट ब्रँचेस जे आहेत ना, ते जे मातीतून वर आलेले आहेत, कोण रूटच आलेले आहेत. These aerial root branches त्यांच्यावर आहेत नंबर ऑफ मायन्यूट याने सूक्ष्म स्पोर्स आहेत. म्हणजे काय आहेत तर छोटी छोटी छिद्र आहेत. आणि त्या छिद्रांना आम्ही लेंटिसेल्स असे म्हणत असतो. लेंटिसेल म्हणजे काय, तुम्हाला अर्थ समजायला पाहिजे. दीज आर द स्मॉल पोर्स ऑर द मायन्यूट पोर प्रेझेंट ऑन द स्पाइक ऑफ द रूट. रूटच्या स्पाइक वर असलेली छोटी छोटी छिद्रे म्हणजे त्यांना म्हणायचं आहे लेंटिसेल. पुढे त्यानंतर इट ग्रोज नेक्स्ट सच रूट कॉल्ड एज अ निमेटोफोर. आणि अशा रूटला आपण निमेटोफोर असे म्हणणार आहोत. निमेटोफोर लक्षात घ्या, निमेटोफोर म्हणजे काय. इट ग्रोज सलाइन स्वॅम्प. दलदल आहे बेटा, जिथे क्षार जास्त आहे अशी दलदल आहे, चिखलाचा परिसर आहे. मार्शी प्लेस, मार्शी प्लेस म्हणजे सुद्धा ओनली चिखल होय. आणि साल्ट लेक बेटा, जिथे जास्तीत जास्त क्षारयुक्त पाणी आहे अशा ठिकाणी मुलांनो आणि मुलींनो ते जे काही निमॅटोफोर्स आहेत ते मातीच्या पृष्ठभागाच्या वर येतात. आलं लक्षात. नेक्स्ट, आता ते काय येतात का, कारण इट हेल्प टू गेट द ऑक्सिजन फॉर रेस्पिरेशन अँड गॅसियस एक्सचेंज. का वर आले ते, रेस्पिरेशन साठी. रेस्पिरेशन साठी वर आले याचा अर्थ ऑक्सिजन त्यांना पाहिजे. ते ऑक्सिजन घेतात वर येऊन फ्री ॲटमॉस्फिअर मधला, एअर मधला, आणि अशा पद्धतीने ते गॅसियस एक्सचेंज करतात. ठीक आहे. नेक्स्ट, त्यानंतर त्याची उदाहरणं कोणती आहेत, त्याची उदाहरणं आहेत हॅलोफाइट्स, मॅनग्रोव्ह प्लांट, त्यानंतर रायझोफोरा, हेरिटिएरा, सोनेरेशिया आणि ॲव्हिसेनिया. तर दीज आर दी एक्झाम्पल्स ऑफ. आता याला काय म्हणू शकतो आपण, SHAR शर काहीतरी म्हणा, जाऊ द्या. याला काय करा, ही उदाहरणं लक्षात ठेवण्यासाठी R लेटर घ्यायचं, H लेटर घ्यायचं, S लेटर घ्यायचं आणि A लेटर घ्यायचं. हे लेटर घ्यायचे आणि काहीतरी सुरुवातीचं एखादं नाव बनवायचं आणि त्याचं उदाहरण आपण देऊन ठेवायचं आहे. तर माय डिअर स्टुडंट, आता हे बघितलेलं आहे आपण टॅप रूट सिस्टीमचे मॉडिफिकेशन. टॅप रूट सिस्टीम मॉडिफिकेशन फूड स्टोरेज साठी होतं, रेस्पिरेशन साठी होतं. आलं लक्षामध्ये. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी आपण आता ह्या भागामध्ये बघितलेल्या आहेत. मी आता ज्यांच्याकडे नोट्स नाहीत अशा विद्यार्थ्यांना, ज्यांना प्रॅक्टिकली येऊन नोट्स घेणं शक्य आहे त्यांनी घेऊन जाव्या, आणि ज्यांना शक्य नाही त्यांना मी या नोट्स पेजेसची एक छान असं फोटो काढून आपल्या सर्वांना पाठवणार आहे. तोपर्यंत टिल देन गुड बाय, गॉड ब्लेस यू ऑल.